फीस वाढीच्या विरोधात आपण शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली, काय नेमकी तक्रार आहे? सर, आमची तक्रार ही होती की आम्हाला नोव्हेंबरमध्ये शाळेने कळवलं होतं की 15% फी वाढली म्हणून, आणि PTA आम्हाला इन्फॉर्मच केलं नाही याच्याबद्दल. त्यांनी डायरेक्ट ॲक्सेप्ट केलं लेटर. तर PTA पण त्यांना काही नॉलेजच नव्हतं की काय कसं करायचं, आणि PTAचा आमच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता वर्षभर. जेव्हा की आम्ही शाळेंना मेल पाठवले, लेटर दिले की आम्हाला प्लीज PTAचे नंबर्स द्या, मेल IDs द्या, पण त्यांनी आम्हाला कधीच दिले नाही. आणि सर्व PTA अधिकाऱ्यांनी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही साईन करा किंवा नका करू, तरी फी वाढ होणारच आहे 15%. त्यामुळे PTA काही नॉलेजच नव्हतं. त्यांनी साईन केले आणि त्यामुळे ती फीस 15% वाढून दिली. पण आम्ही सगळ्या पॅरेंट्सना हे मान्य नव्हतं की ही इतकी फी वाढेल म्हणून. आम्ही विचार केला होता की 3%, 5% फी वाढली तर ठीक आहे, पण 15% आम्हाला हे पॉसिबलच नाही. कारण की ऑलरेडी आम्ही महिन्याची फी 12,900 रुपये भरतो आहे सेकंडरीला. प्रायमरीला वेगळे आहेत, हायर सेकंडरीला वेगळे अजून जास्त आहे. तर जेव्हा 12,900 आम्ही भरतो आहे, याच्यावर 15% तुम्ही पकडली तर आमचा जो वर्षाचा खर्च आहे तो एक 25-24 हजारांनी वाढून जाईल. तर त्याच्यामुळे पेरेंट्सना हा अतिरिक्त खर्च होतो आहे. आणि शाळेंकडे ही शाळा एक ट्रस्ट आहे, विद्यामंदिर ट्रस्ट आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे की नो प्रॉफिट नो लॉसवर ही शाळा चालणार आहे. शाळेकडे ऑलरेडी 20 करोडचा फंड आहे, 4-5 करोड कॅशमध्ये आहे. त्यांना FDवरच 1.5 करोड त्यांना इंटरेस्ट मिळतो. मग ते ह्या फंड्समधून का नाही करू शकत? नेहमी ते आम्हाला सांगतात की इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे, वाढवायचं आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चर 4 वर्षापासून सगळं बनलेलं आहे, डिजिटल बोर्ड्स लागलेले आहेत. मग हे कोणतं करणार आहेत आणि त्याचे कोटेशन्स कुठे आहेत? त्यांनी पालकांना कधी हे सांगितलंच नाही. जे PTA मेंबर्स आहे त्यांना त्यांचा अहवाल पण दिला नाही, जो द्यायला पाहिजे की हे या पैशाची जी वाढ होणार आहे त्याचा ते कसा यूज करणार आहे, उपयोग करणार आहे त्या पैशांचा, तो स्टुडंट्सला कसा बेनिफिट होणार आहे, याच्याबद्दल काहीच माहिती त्यांनी दिलेली नाही. आणि असं आम्हाला वाटतं की शाळेने ही फीज रोलबॅक करावी. त्याच्यासाठी आम्ही इथे मॅडमकडे आलो आहोत, आणि मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते या संदर्भात जे पण आहे योग्य पाऊल ते घेतील. ते DFRCला पण ॲप्लिकेशन करतील या सगळ्या गोष्टींचा. कोणत्या शाळेच्या विरोधात तक्रार होतील, पुढची काय भूमिका असणार? आमची नाथ व्हॅली स्कूलच्या विरोधात आहे ही कंप्लेंट. पुढे आता आम्ही DFRCकडे घेऊन जाऊ ॲप्लिकेशन, कारण की मॅडम पण आम्हाला सपोर्ट करणार आहेत, लाटकर मॅडम पण. त्याही म्हटल्या की त्याही DFRCला अप्लाय करतील आणि आम्हाला जे आहे न्याय आमचं ते करून देऊ. नाव? सपना मेहर.